नाही, मी आधीच सांगितलं होतं की मुंबईची जनता ही डेव्हलपमेंटला मतं देईल. देवेंद्र फडणवीसजीने या ठिकाणी जे मुंबईच्या डेव्हलपमेंटचं व्हिजन तयार केलेलं आहे, एकनाथजी देवेंद्रजींनी सोबत येऊन ज्या पद्धतीने मुंबईला विकसित मुंबई करण्याची प्लॅनिंग केलेलं आहे, माननीय पंतप्रधान मोदीच्या सरकारने जो काही मुंबईला पाठबळ दिला आहे, मेट्रो रेल्वेचं असेल, अनेक त्या ठिकाणी कोस्टल रोड असेल, त्यामुळे दोन्ही सरकारच मुंबईचा विकास करू शकते ही भावना आहे. पाडू म्हटलं, त्यानंतर भगवा गाड लावला, हे सगळे प्रयत्न करून कुठेतरी भाजपची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न मनसेने केला होता. मराठी माणसाच्या अस्तित्वाची ही शेवटची निवडणूक हे सगळं म्हटलं होतं. तुम्ही म्हटलं होतं हे मतदारांना दिसत नाही, हे स्पष्ट झालेलं आहे का ईव्हीएमला पाडू म्हणून भाजपवर बोगस मतदारांचे आरोप. ज्या ठिकाणी राजसाहेब आणि उद्धवचे लोक निवडून येत आहे, तिथं मशीन चांगली होती, तिथं मशीन चांगली होती, ते स्पेशल होती. आम्ही निवडून आलो त्या ठिकाणी बोगस होती. म्हणजे हे लोकांना पटत नाही आहे. लोकांना हे पटतं आहे डेव्हलपमेंट काय, पुढचं राजकारण महाराष्ट्राचं डेव्हलपमेंटला आहे. नाही, अमरावतीमध्ये आम्ही चांगलेच लढलो आहे, पण त्या ठिकाणी थोडे निवडणुकीमध्ये वेगवेगळे समीकरण पुढे आले. त्यामुळे मी आधीच स्पष्ट 5 वाजेनंतर बोलेल की अमरावतीचे अजून अनेक निकाल यायचे आहेत. रवी राणाच्या भूमिकेमुळे फटका बसला अमरावतीत असं वाटतं काय? भूमिका त्यांनी घेतली, दोन्ही नावेवर पाय होते त्यांचे, एक जण भाजपमध्ये, दुसरं त्यांची स्वतःची पक्ष तिकीट वाटवात एकदम चेंज झालं तसं. आता मला आज 5-5:30 पर्यंत जे काही निकाल येतील त्यावर स्पष्टता करता येईल. पण स्थानिक भारतीय जनता पार्टी मात्र तेथील जे काही रवी राणांची भूमिका जी आहे याबद्दल थोडी नाराजी त्यांची होती, पण निकाल जेव्हा अंतिम होतील तेव्हा आपल्याला कळेल. नाही, तिथे रवी राणा आमदार आहेत आणि जिथे रवी राणा राहतात तो प्रभाग आहे. त्यामुळं आमदार म्हणून त्या ठिकाणी स्वतः प्रभागात राहत असल्यामुळं, त्या प्रभागात स्वतः रवी राणा रहिवासी असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांच्या बाजून निकाल लागला असेल. आता तर 110 दाखवते आहे. अच्छा, टक्का म्हणजे ही मतदार यादी जी आहे ना, यामध्ये जे प्रभागात आपण याद्या करतो त्यामध्ये प्रत्येक वेळी याद्या बदलत असतात. म्हणजे काही नाव मागच्या 2017मध्ये या प्रभागात होते, ते आता या प्रभागात आले. म्हणजे मतदार यादी जेव्हा आपण तोडतो प्रभाग रचनेच्या वेळी. तर हे माजी प्रदेशाध्यक्ष भाजपचे बावनकुळे ज्यांनी नागपूरमध्ये जे यश मिळवलं त्याच्याबद्दल ते सांगत होते. पण हेमाताई मला वाटतं सुरुवातीला जे अतिशय महत्त्वाचं बोलल्या, त्यांनी सांगितलं की भाजप ज्या प्रकारचं राजकारण करतंय, हेमाताई असं वाटलं की हे कोणीतरी काँग्रेस बोलतंय, कोणीतरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे बोलतंय, तुम्ही सत्ताधारी आहात आणि भाजपला असं बोलताय निवडणुका ते असं लढतायत म्हणून. मी उत्तर घेतो, तुम्ही खरंच असं निवडणुका लढतायत, मित्रांना तरी सोडत नाही तुम्ही. मी मगाशी सांगितलं की भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं 365 दिवस प्रत्येक कार्यकर्ता जनतेसाठी समर्पित होऊन काम करतो आणि बूथपर्यंतचं मॅनेजमेंट कसलं, निवडणुका जिंकण्याचं मॅनेजमेंट नाही, जनतेची सेवा करण्याचं मॅनेजमेंट. सरकार आणि युवा, सरकार आणि महिला, सरकार आणि कामगार, सरकार आणि जनता यातला दुवा बनण्याचं मॅनेजमेंट हे आमचं पूर्ण काळ सुरू असतं. त्यामुळे निवडणुका कधीही लागल्या तरी त्या पद्धतीनं आम्ही सामोरे जातो. जे लाभार्थी असतात त्यांना एकदा हात जोडतो, जनता समजून जाते की हो हेच ते मंडळी आहेत की ज्यांनी 365 दिवस आमची सेवा केले, त्यामुळे लोक भरभरून मतदान देतात. मग आता जेव्हा हे यश मिळतं तेव्हा त्याला कुठंतरी बगल द्यायची, आम्ही जिंकू शकत नाही, मग गिरे तो भी टांग ऊपर. मग अशा पद्धतीने या विरोधकांचं कायम सुरू असतं की मग त्याच्यामध्ये दोष कुठे कुठे काढू शकतो ते दोष काढायचे. म्हणजे आमचे नेते आदरणीय देवाभाऊ नेहमी सांगतात की एक तर आम्ही विजयी होतो, निवडणुकीमध्ये आम्ही जिंकतो, किंवा आम्हाला जर अपयश आलं तर त्यातून आम्ही काहीतरी शिकतो. आम्ही पराभूत होत नाही, आमची मानसिकता पराभूत होत नाही.
अपयश आलं की दुसऱ्या दिवशीपासून आम्ही कामाला लागतो, विरोधी पक्ष म्हणून जो काही संघर्ष करायचा तो करतो, जनतेचा आवाज बनण्याचा प्रयत्न करतो आणि भूमिका मांडण्याच्या विषयामध्ये आम्ही पुढे असतो. आम्ही विषय सोडून कुठंतरी वेगळे विषय काढायचे, मग काहीतरी बागुलबुवा उभा करायचा, एक नेगेटिव्ह नेरेटिव्ह सेट करायचं, अशा विषयात आम्ही जात नाही. जनतेच्या सेवेमध्ये वाहून घेतो आणि मग आम्ही पुढे येतो. आपण बघितलं की लोकसभेमध्ये आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही. मग आम्ही काही त्यावेळेला ही यंत्रणा होती, निवडणूक आयोग तोच विरोधकांना होता. हे वाटणं स्वाभाविक आहे ना एक वेळ. नाही, निवडणूक विरोधक तर विरोधक आहेत, पण जे सत्तेत तुमच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत त्या मित्रांना पण जर असं वाटतंय की तुम्ही चुकीचं करता तर त्याचं काय करायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा, एक गोष्ट तर मान्य करावी लागेल की तुम्ही इलेक्शन मोडमध्ये असता. मतदान काल झालंय, काउंटिंग आज झाली, निकाल येत आहेत, तरी कमळाचं चिन्ह तुमच्या छातीवरती आज सुद्धा आहे. म्हणजे हे प्रचाराचं जे तंत्र आहे ते तुमचं आहे. पण हेमाताई पटतंय का तुम्हाला त्यांचं म्हणणं? ते म्हणतात आम्ही मेहनत करतोय, कष्ट करतोय, लोकांमध्ये जातोय, सेवा करतोय. नाही विलासजी, मला वाटतं तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाची प्रवक्ता आहे. हा, म्हणजे तुम्ही मी सोबतच बरोबर आहात. आहे. ओके ओके. हा हा, पुण्यामध्ये तुम्ही पण सोबत आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही बरोबर, सोबत दोन्हीकडे आहोत. सोबत मला आहोत. वाटतं 2012 पूर्वी ज्यावेळी माननीय अजितदादा पवार साहेबांनी पिंपरी चिंचवड ची सत्ता मिळवली होती, त्यावेळी पिंपरी चिंचवडचं जे म्हणजे अगदी चांगलं ग्लोरिफिकेशन त्यांनी केलं होतं. डेव्हलपमेंटचे इश्यू असतील किंवा पिंपरी स्वच्छ आणि सुंदर असेल, हे सगळे इश्यू त्यांनी चांगल्या पद्धतीने हाताळले होते. आता पुण्याचा जर विचार करायला गेला तर पुण्यामध्ये सुद्धा आम्ही युतीमध्ये आहोत. मला वाटतं पुण्यामध्ये ज्या पद्धतीने अँटी इन्कम्बन्सी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात होती, परंतु मला पुन्हा तेच बोलायचंय की इलेक्शन कमिशन असेल, न्याय व्यवस्था असेल किंवा हे सगळं जे चालू आहे ना सध्या हा. आपल्या महाराष्ट्रात काय चालू आहे तर ठीक मी आहे. शॉर्ट मध्ये सांगते. चोराला दार उघडं करून द्यायचं आणि हा. चोराला म्हणायचं चोरी करून टाकतो आणि पुन्हा बोंबलायचं की चोरी झाली. अशा प्रकारे इलेक्शन कमिशनचं सध्या काम आहे. मला वाटतं भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आता बोलले की आम्ही लोकसभेमध्ये हारलो. मला वाटतं तिथून खरी तुमची स्ट्रॅटर्जी सुरू झाली